रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। 5 मिनिटात तयार होणारी वांग्याची भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही कराल तर खरंच चवीच्या प्रेमातच पडाल। इतकी ही छान चवीला लागते। जेवणासाठी असो किंवा टिफिनसाठी ही भाजी अगदी झटपट तयार होते आणि चवीला सुद्धा फार छान लागते। एकदा तरी अशा पद्धतीने तुम्ही ही वांगी नक्की ट्राय करून बघा। खूप जास्त मसाले न वापरता आपण ही भाजी अगदी झटपट तयार केलेली आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी आपण एक छोटासा मसाला इथे तयार करून घ्यायचा आहे। एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 इंच आलं घ्यायचं आहे, 7 ते 8 आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। तर तुम्ही इथे ओलं खोबरं जे आहे ना तिथे तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता, पण खोबरं आपल्याला अगदी थोडंच घ्यायचं आहे आणि ह्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुलल्यावरती आपल्याला यामध्ये एक कांदा आपल्याला बारीक कट करून घालायचा आहे। कांदा आपल्याला छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि यामध्ये इथे मी 1 टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घातलेला आहे। टोमॅटो पटकन शिजावा याकरता यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजला जाईल। आता कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे। जे आपण वाटण तयार केलं होतं खोबऱ्याचं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे। फार जास्त मसाला इथे मी वापरलेला नाही आहे, अगदी थोडाच मसाला, आपला 2 चमचेच मसाला इथे वापरायचा आहे। त्यानंतर 1 चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचा आपल्याला यामध्ये जिरा पावडर घालायची आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट मसाला घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून सगळा मसाला हा या तेलामध्ये छान शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये कट केलेली वांगी घालायची आहे। तर वांगी मी अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत। माझ्याकडे छोटी बारीक वांगी होती त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत। त्यावरती मी 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे। थोडंसं जाडसर वाटायचं आहे आपल्याला दाण्याचा कूट, त्यामध्ये मी ॲड केलेला आहे। त्यानंतर सगळं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला याला 2 ते 3 मिनटं छान वाफेवरती हे शिजवून घ्यायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला वाफेवरती ही भाजी आपण शिजवून घेतली ना तर आपल्या वांग्याची चव ना मस्त चवीला लागते आणि खरंच भाजी खाण्यासाठी सुद्धा मस्त लागते। तर इथे मी परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे। तर पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आधी, थंड पाणी घालायचं नाही, त्यामुळे भाजीची चव बिघडू शकते। तर इथे मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून या वांग्यावरती घातलेलं आहे। तर वांग्याला याला ढवळून घ्यायचं नाही आहे, पाणी घातल्यानंतर आपल्याला असंच वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बघा, वांगीसुद्धा आपली मस्त एकदम शिजल्या गेली आहे बघा, आतपर्यंत मस्त एकदम मऊसूत झालेली आहेत आणि वांगीसुद्धा खूप छान शिजलेली आहेत। या वांग्याच्या भाजीला कलरसुद्धा काय मस्त आले बघा, बघता क्षणीत खावी वाटेल अशी एकदम भाजी तयार झालेली आहे। तर सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तर तुम्हाला बटाटा आवडत असेल वांग्यामध्ये तर तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा घालू शकता, तो सुद्धा खायला मस्त लागेल एकदम। तर आता इथे भाजी तयार झालेली आहे, वरून आपल्याला थोडी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे, पुन्हा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी आपली इथे ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही भाजी टिफिनसाठी तयार करायची असेल तर वाटण आपल्याला रात्रीसुद्धा तुम्ही करून ठेवलत ना तरीही चालेल, पटकन ही भाजी तयार करता येते आणि याला भाजीला फार वेळसुद्धा लागत नाही। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खूप चवीला छान लागते। तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही भाजी करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।